नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला रामनवमीनिमित्त खूपच आकर्षक व सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 5 ते 1 हे टिपके मांडून घ्यायचे आहेत. तर आता आपले हे टिपके मांडून झालेले आहेत. आपण आता बाहेरच्या साईडनं हा गोल काढून घ्यायचा आहे. त्याआधी लास्टचे जे 5व्या टिपके आहेत ते आपण अशा पद्धतीने जोडून गोल आकार असा काढून घ्यायचा आहे आणि बोटाच्या सहाय्याने त्याला पसरवून व्यवस्थित गोल हा बनवून घ्यायचा आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपण खूपच सुरेख आणि सुंदर आकर्षक अशी आपण रांगोळी काढूयात. तर त्याआधी आपण आता या गोलाकारामध्ये लाल रंग भरणार आहोत. थोडासा मिक्स कलर भरून आपण 3D रंग हा तयार करून घेणार आहोत, म्हणजे की खूपच सुरेख आणि सुंदर असा आपल्याला शेडिंग त्याची येणार आहे. चला तर मग लाल रंग मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा चॉकलेटी रंग आणि थोडासा ऑरेंज रंग हा मिक्स करून घेणार आहोत. चला तर आपला शेडिंग देऊन झालेला आहे कलरचा. तर आता आपण पहिले 3 टिपके आहेत त्याला जोडून श्री हे आपण काढून घेणार आहोत अक्षर. त्याच्यानंतर त्याच्या खाली आपण खालच्या पॉईंट्सना टिपक्यांना राम हे वर्ड्स काढून घेणार आहोत आणि त्याला डार्क शेड देणार आहोत आपण थोडीशी. आणि श्रीची वरची जी वेलांटी आहे आपण राम मंदिराचा कळस जो असतो त्या पद्धतीने आपण त्याला शेप देऊन घेणार आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर आणि काढायला खूपच सोपी अशी आपली ही रांगोळी आहे. चला तर मग फटाफट काढून घेऊयात आपण. अशा पद्धतीने आपला राम मंदिरासारखा जो कळस आहे तो आपण श्रीच्या वरती काढून झालेला आहे. आता आपण गोल बाजूने आपण आंब्याचे तोरण काढणार आहोत. त्यासाठी आपण पानं काढून घ्यायची आहेत. आधी पानं काढून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण रंग भरून त्याला आपण पानाचा आकार देऊयात आणि नंतर आपण झेंडूची ही फुलं, पिवळी फुलं आणि लाल टिपका हा असा देऊन घेणार आहोत प्रत्येकच पानांच्या मध्ये. चला तर मग आपण तोरण काढूयात आपण आंब्याचे. पूर्ण साईडला गोल असं आपण काढून घेणार आहोत. तर आपलं आता तोरण काढून कंप्लीट झालेलं आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये पानांचा रंग भरून घेणार आहोत. हिरवा रंग भरतोय अगदी आपण आंब्याच्या जे तोरणाप्रमाणे पानांप्रमाणे असतं तसा कलर भरून त्याच्यामध्ये डार्क शेडने आपण शिरा पण काढून घेणार आहोत. चला तर मग हिरवा रंग हा भरून घेऊयात. चला तर आता हिरवा रंग भरून झालेला आहे आपला. तर आपण आता त्याच्यामध्ये पण शिरा काढून घेऊयात. डार्क शेडने आपण त्याची शिरी काढून घेणार आहोत. त्यामुळे दिसायला सुरेख आणि आखीव पानं आपली ही दिसणार आहेत. चला तर मग आपल्या शिरा ह्या काढून झालेल्या आहेत. तर आता आपण पिवळे टिपके हे हिरव्या पानांच्या मध्ये
तोरण जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकच साईडला अशा पद्धतीने पिवळे टिपके हे देऊन घेणार आहोत. पिवळे टिपके देऊन झालेले आहेत, तर आता छोटे छोटे असे लाल टिपके पुढे देऊन घेणार आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे. नक्कीच काढा या रामनवमीला. रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तरी पण सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर आपण त्याला झेंडूचा आकार देत आहोत. पेन्सिलच्या साहाय्याने आपण त्याला थोडंसं टोवून घेत आहोत आणि लाल जे डॉट्स आहेत ते बोटाच्या साहाय्याने पसरवून गोलाकार करत आहोत. तर आता आपण हे झाल्याच्या नंतर जे पानं काढलेले आहे त्याच्यापुढेही आपण पांढरे छोटे छोटे टिपके हे देऊन घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपले हे पांढरे टिपके देऊन कंप्लीट करत आहोत व त्याच पद्धतीने त्यालाही बोटाच्या साहाय्याने गोलाकार असा आकार देणार आहोत. Thank you so much for watching this video. Thanks a lot. Please do subscribe, like and share. Thanks a lot. तर आता आपण याचा ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. पहा अशा पद्धतीने ही रांगोळी आपली दिसणार आहे. अगदी सुंदर.